नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये ठाणे इथं जी वनरक्षक पदाकरता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. शहापूर ठाणेसाठी. शहापूरमध्ये मुलांची ग्राउंड झालेलं आहे आणि ठाणे इथं मुलींचं ग्राउंड झालेलं आहे. तर इथं ज्या विद्यार्थिनीचं आणि विद्यार्थ्यांचं ग्राउंड मिस झालेलं आहे सीरियल नंबरच्या घोळामुळे, तर त्या विद्यार्थ्यांना परत संधी देण्यात आलेली आहे. ज्या मुली 3-4 दिवस झालं उपाशीपोटी फिरत आहेत, वेगवेगळ्या साईडने प्रयत्न करत आहेत, लेटर लिहित आहेत, ईमेल लिहित आहेत, त्या सगळ्यांच्या मागणीला काय केलं, की यश मिळालेलं आहे. त्या सगळ्यांसाठी माझा सलाम. ज्यांनी एवढे न थकता प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या मुलींनी. माझ्यासोबत सगळ्या कनेक्टेड आहेत, सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर अशांना सलाम. आता ते दाखवेल, की कधी होणार आहे, कुठे होणार आहे, सगळ्यांची माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही नोटीस तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. ऑफिशियल नोटीस आहे. 27 तारखेची कालचीच आहे. तर याच्यानुसार सांगत आहेत, की मुलांची जी धाव चाचणी आहे ती 20/2/2024 ते 26/2/2024 इथे झाली होती. समृद्धी महामार्गावरती झाली होती. शहापूर इथे झाली होती. त्याच्यानंतर मुलींची होती 23 तारखेपासून ती 27 फेब्रुवारी या कालावधीत झाली होती. कुठे? साकेत वाळकुम रोडवरती झाली होती. ठाणे पाईपलाईन रस्ता इथे झाली होती. त्याच्यानंतरनं बघा की उमेदवारांना काय होतं, की विविध कारणास्तव म्हणजे ज्यांना रिझन आता यांनी स्पेसिफिक दिलेलं नाहीये. तर त्याच्यानुसार काय झालं, की अर्ज हे करता आली नव्हती ग्राउंड देता आलं नव्हतं. तो रिझनच सांगत आहे मी तुम्हाला, की सीरियल नंबर त्यांच्यात काय होते, की बदल होते. 2 होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आणि वेगळा. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा गोड झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय केलं, की हे केलेलं आहे आणि त्याच्या सगळ्यांसाठी काय केलं, की विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. वेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या गाठी-भेटी घेतलेल्या आहेत. त्याच्यानुसार त्यांना 3 मार्च 2024 रोजी काय केलं, की याची संधी दिलेली आहे. ओके. आता ही संधी द्यायची आहे तर उमेदवारांना काय करायचं आहे, की बघा सगळ्यात लक्षात घ्या, की यांना वेळेवर उपस्थित राहायचं आहे तुम्हाला आणि गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना काय, की परत चान्स दिला जाणार नाहीये. लक्षात घ्या. ही अंतिम संधी आहे त्याच्यानंतर तुम्हाला चान्स दिला जाणार नाहीये. त्याच्यानंतरनं बघा, की आता ह्यासाठी जाताना तुम्हाला काय घेऊन जायचं आहे, पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, त्याच्यानंतर स्वतःची ओळखपत्र पाठवण्यासाठी काय केलं, की ओळखपत्र लागेल आणि त्याच्यानंतरनं काय केलं, की फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागेल आणि एक वचनपत्र लागेल. ते तुम्हाला दाखवेल कसं आहे ते. की ज्या विद्यार्थ्यांनी काढलं ना, त्यांनी काढून घ्या. त्याच्यानंतर बघा, की आता हे कुठं जायचं आहे तुम्हाला? तर बघा मुलांसाठी जायचं आहे, की हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग मुंबई, नागपूर समृद्धी महामार्ग समृद्धी मार्ग, मोजे, शेलवली, शहापूर किनवली रस्ता, शहापूर इथे जायचं आहे. 3/3/2024 सकाळी पावणे 6 वाजता जायचं आहे. त्याच्यानंतर हे लोकेशन टाकून जाऊ शकता तुम्ही. मुलींसाठी जायचं आहे साकेत वाळकुंभ पाईपलाईन रोड, श्रीमती विमलादेवी खातीलाल बागरेच्या नर्सिंग कॉलेजजवळ साकेत, ठाणे वेस्टला जायचं आहे तुम्हाला. 3/3/2024 रोजी सकाळी 7 वाजता जायचं आहे तुम्हाला. ते ठिकाण आहे तुम्हाला Google मॅपला टाकून काय करू शकता, की जाऊ शकता. हे लोकेशन मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. आता बघा, की हे वचनपत्र जायचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे. इथे नाव लिहायचं आहे. एफ-ओ-जीचा डेट लिहायची इथे नंबर लिहायचा आहे तुम्हाला एफ-ओ-जी पासून सुरुवात आणि ठिकाण आणि तारीख लिहायची आहे. त्याच्यानंतर हे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. इथं तुम्हाला आयडी नंबर लिहायचा आहे. त्याच्यानं आयडी नंबर म्हणजे एफ-ओ-जी नंबर, इथं फोटो लावायचा आहे. अर्जदाराचे नाव लिहायचं आहे. इथं परत स्वतःचं नाव लिहायचं आहे, ठिकाण लिहायचं आहे, तारीख लिहायची आहे आणि इथं वैद्यकीय अधिकाऱ्याची नाव, सही आणि स्वाक्षरी तिथे घेऊन यायची. हे सगळे करून तुम्ही 3 तारखेला जायचं आहे. लक्षात घ्या याच्यानंतर तुम्हाला परत चान्स भेटणार नाही. त्यामुळं अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.